कसं वाटलं तुला माऊ आल्याबरोबर पिल्लू? असं वाटलं? मगाशी तुम्ही बघितलात मी कोवाडला येऊन पोहोचले. कालचा व्हिडिओ केला नाही, खूप गडबड होते आणि खूप कामं सगळे हे पडले त्याच्यामुळे राहिला. आणि कारण गावाकडे आल्यानंतर एडिट करायला पण वेळ होणार म्हणून नव्हता केला. आणि आता म्हटलं आंघोळ करून घेऊया बाळाला, तर झोपले. तरी पण घेणार आता. झोपले आणि काय करतेस? पिल्लू शुनी कोणी घेतलं पिल्लूला? कोण आलंय पिल्लूच? माऊ आली. अगं बाई माऊ आली, पिल्लूची माऊ आली. झोपेत आहे बाबू. कुणाकडे आले पिल्लू? ड्रेस आणलाय पिल्लूला, आता नंतर दाखवणार. चांगली जागी झालीस की दाखवणार. आता चांगली डोस करून आणलीस की जागीच होती ती. नाही पिल्लू? येलो डे होता पण ड्रेस चेंज केला कारण हातातून थोडंसं फिटिंग झालं होतं. मग आता दुसऱ्या हातल्याने मम्मीसोबत आता चालले आहे बाजारी. आज गुरुवार आहे आणि मावशीला पण भेटून येईन. बाजार थोडासा काय काय करायचं ते करून घेऊन यायचं आहे. आणि चला बाजारात जाऊया आज. मम्मी ग ठीक आहे. मम्मी आल्यानंतर काय मी व्हिडिओ घेतलाच नाही. पटपट ओढवर खाण्यात पिण्यात. आज शेपूची भाजी होती, ते सगळं खाऊन पिऊन मस्त एकदम भारी वाटायला लागले. पोळी पण होती. ते मंगळसूत्र सरळ कर. मम्मी साडी आवडली? छान आहे, साडी पण छान आहे, बाळाचा ड्रेस पण छान आहे, पप्पांचा ड्रेस पण छान आहे, सगळं छान. चला आता खाली जाऊया आपण. बरं, ही आमच्या शाळेतली मुलं हाऊस क्वीन युट्यूबर म्हणून बोलायला आल्यात. नाव काय रे? माझं ओम मारुती भोगन, माझी श्री ज्योतिलास पाटील आणि क्रिश संजय पाटील. शाळा सुटली काय? मधली सुट्टी झाली? आता खेळायला परेड आहे. काय मग इकडं कुठे रे? असं आलं. बघतेशी ते व्लॉग दररोज? लाईक करतेस का नाही? थँक्यू. एवढे फॅन आहेत, एवढे लहान लहान बी आहेत तुझे फॅन. चालते जावा शाळेकडे जाऊ आता. त्यासने एक चॉकलेट उद्या आहे वारे. उद्या आहे वा चॉकलेट देणार. दे बाई चहा. ऐक चला आता निघतो आम्ही बाजारात जायसाठी. बाजार वगैरे घेतला. खूप भूक लागली होती मला. सकाळी भाकरी खाल्ली होती आणि मी झोपले होते पूर्ण दिवसभर. प्रवासात थोडासा त्रास होतोच. आणि त्याच्यानंतर मग मावशीच्या दुकानात गेले आणि मावशीला म्हटलं मावशी नेहमीप्रमाणे चहा मागव. तर मग तिने चहा मागवला होता. आणि चहाशिवाय आम्ही जगू शकत नाही असं होतं. आणि मला चॅलेंज पण दिले की विदाऊट चहा तू 8 दिवस राहायचं म्हणून. तर बघू त्यानिमित्तानं मग चहा सुटेल. आणि मग सगळ्या कपामध्ये चहा भरला. मम्मीला म्हटलं की चल लवकर पण आवरायचं आहे. आणि मावशीचं हे दुकान आहे किराणा मालाचं गावामध्ये. आणि आज आठवडी बाजार असल्यामुळे खूप गर्दी होती. मावशी आणि अंकल बिझी होते आणि आम्ही गेलो होतो कारण आम्हालाही थोडंसं सामान घ्यायचं होतं दुकानमधलं. प्लस आम्ही चहा घेतला आणि वेळ होत आला होता आणि घरी पण आलो. चला आता 8 वाजलेले आहेत. आणि इथे जेव्हा मी लास्ट टाइमला पण तुम्ही बघितलं असेल की इथे पण दुर्गा मातेचं फोटो वगैरे पूजन करून गरबा वगैरे खेळतात. म्हणजे रणजित नगरमध्ये इथे माझं जिथे माहेर आहे तिथे. आणि आज प्लस गावामध्ये झिम्मा फुगडीचे प्रोग्राम सुरू आहेत. तर आज रणजित नगरच्या महिलांचा झिम्मा फुगडीचं तिथे पार्टिसिपेशन आहे. तर मला जर जमलं तर मी जाईनच खाली. म्हणजे बाजारपेठेत आहे, आम्ही टेकाडावर राहतो जर कोणी नवीन जे कोण बघत असतील ते. आणि आज आमचा टर्न आहे प्रसादाचा आणि नैवेद्याचा. तर मग म्हैसूर पाक आणि मम्मीने बाकी प्रसाद वगैरे नैवेद्य वगैरे केलेला आहे आणि प्रसादाला म्हैसूर पाक घेतलेला आहे मी. आता तो तिथे जाऊन आरतीला वगैरे जाऊन यायचा आहे. तर मी तिथे जाऊन तुम्हाला दाखवते. प्लस आरव आणि सचिन येणार आहेत शनिवारी कारण आरवला अजून सुट्टी नाही आहे.
मी जसं म्हटलं की 2 दिवस मी अगोदर आलेले काही कामासाठी. आरव मागाशी तुम्ही बघितलं बाळासोबतचं वगैरे, तर थोडं म्हटलं 2-3 दिवस एक्स्ट्रा मिळतील. आरव शनिवारी बसतील, रविवारी पोहोचतील आणि रविवारी आपला मीटअप प्लॅन आहे. दुपारी 3:30 टायमिंग दुपारी 3:30चा आहे अजून पण मी सांगते. आणि उद्याच्या दिवशी मी म्हणजेच आज तुम्ही ब्लॉग बघते तर आजच्या दिवशी तुम्हाला तो शॉर्ट व्हिडिओ पण येऊन जाईल की नक्की ठिकाण कुठलं आहे, कारण मी अजूनही ट्राय करते तर ते उद्यापर्यंत कन्फर्म होईल. आणि तोरणासाठी विचारलं गेलं की तोरणताई ते कॉन्टॅक्ट नंबर द्याल का, तर वाव मॉम यांच्याशीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा तोरणासाठी. त्यांचं चॅनल आहे, तर त्या चॅनलवरती जर तुम्ही गेला तर त्यांना तुम्ही मेसेज टाकू शकता चॅनलवरती, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतील. किंवा त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर तो करू शकता कॉन्टॅक्ट. तोरणासाठी पण त्यांच्याकडेच कॉन्टॅक्ट करा तुम्ही आणि फराळासाठी पण त्यांच्याकडेच कॉन्टॅक्ट करा. मी अजूनही सांगते की वाव मॉम हे चॅनलवरती जाऊन तुम्ही त्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. ओके, चला आता आपण नैवेद्य दाखवून येऊयात आणि थोडेसे इथले पण तुम्हाला क्लिप्स दाखवते मी. मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुंती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. काय कसं वाटलं तुला माऊ आल्याबरोबर पिल्लू? असं वाटलं? हा, ड्रेस तुला आवडला पिल्लू? ड्रेस आवडला पिंक कलरचा? आणि आरव दादाच्या फोनवर बोललीस काय? आरव दादा वाट बघायला लागलाय तुझी. हा, मुद्दाम सांगतो ते रडते राजनंदिनी रडते. काय आमचं बा शांत बसलंय आणि नाही पिल्लू? कळालं मला सगळं कळालं काय बोललीस ते. हा, तर असं मी दिवसभर आहे, मला कुठलीच शुद्ध नाही असं झालं. तिच्यावर बोलत बसले, बडबडत बसले आणि तसं ते रिस्पॉन्स पण झालं. कारण आता ती 4-4.5 महिने झाले नाही का मम्मी? 4 महिने. हा, 23ला बरोबर 4 पूर्ण होणार. पुढच्या महिन्यात 5 कम्प्लीट होणार. मग आता तिथे पाया वगैरे पडून आले, इथलं आरती झाली आणि आता झिमा फुगडीचा आहे, थोड्या वेळाने जाईन. त्या अगोदर माझं जे हेअर केअर रुटीन आहे तर ते करून जाते, कारण केस तुम्ही समोरून बघितलेला तर आधी अशी पातळ होती, तुम्ही जुने ब्लॉग्स बघत असाल तर. पण ॲक्च्युअलमध्ये दररोज ऑइलिंग करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण तेव्हा करतोच. पण बोलणार तुझ्याशी बोलणार. पण इफेक्टिव्हली एक गोष्ट केली ती मी तुमच्याशी शेअर करते, जी मला फार फायदेशीर पडली, म्हणजे हेअर ग्रोथसाठी पण. आणि चला तुमच्याशी शेअर, हिला अगोदर थोडंसं बघते आणि मग शेअर मध्ये. माझं हे नेहमीचं हेअर रुटीन झालंय, कारण एवढा वेळ मिळत नाही केसांसाठी, म्हणजे दररोज ऑइलिंग करणं किंवा हे गोष्ट. आणि नेहमी वाटतं की असं काहीतरी असावं की लेझी लाईफस्टाईल झाले आणि पटकन आपल्याला केसांसाठी पण चांगलं असावं आणि ग्रोथ व्हायला पण, प्लस पटकन ते होऊन जावं त्या गोष्टी. आणि मेन आपल्याला असं वाटतं की केस आपली छान घनदाट असावी, आणि माझंही तेच आहे. तर डिरेक्टली मी असं, जसं तुम्ही बघता बिफोर आणि आफ्टर आता कसा फरक पडलेला आहे केसामध्ये, तर काय करते अशा प्रकारे स्प्रे करते बॉटल सरळ आणि हाताने परत असं थोडंसं हे करते, मालिश करते, कारण हे बेटर पडतं स्प्रे बॉटलने. मी असं करते मसाज टाईपमध्ये. आणि थोडंसं तुम्हाला वॉटरी कन्सिस्टन्सी इथे दिसत असेल, ठीक आहे, पाण्याचीही. तर ह्या गोष्टी मी करते आणि हे खूप सोपं जातं पटपट आणि इतकं चिपचिप वाटत नाही. आणि मेन म्हणजे सल्फेट फ्री आहे, पॅराबेन फ्री आहे आणि सिलिकॉन फ्री आहे, त्यामुळे बेस्ट आहे. हे रोजमेरी वॉटर आर्ब्स गुडनेसचं बेस्ट ठरलं. ही म्हणजे सेकंड बॉटल. फ्रॅग्रन्स पण जो आहे ना तो एकदम वेगळाच असं सुदिंग आहे, त्यामुळे झोप पण आपल्याला छान वाटेल म्हणून हे माझं हेअर केअर रुटीन ठेवलेलं आहे संध्याकाळचं. अगदी
3-4 मिनिटांमध्ये होऊन जातं. आणि आज गुडनेसवटी 24 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर संध्याकाळी 4 नंतर रात्रीपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत सेल सुरू आहे आणि परफेक्ट टाइम आहे प्रोडक्ट खरेदी करण्याचा. तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता. प्रोडक्ट्स मी टॅग देखील करून दिलेला आहे, त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत, चेकआउट करायला विसरू नका. चला आता मी निघते आहे. खाली आपण बघून येऊया झिम्मा फुगडीचा प्रोग्राम. आणि माझं हेअरकेअर तरी झालं, म्हणजे आल्यानंतर फक्त हातपाय धुतले आणि झोपलं म्हणजे झालं. मी आता आलोय खाली झिम्मा फुगडी बघण्यासाठी. हे आमचं श्रीराम मंदिर मस्त छान लाइटनिंग करून तयार केलं. फोन करतोय, मावशी ऑलरेडी जाऊन पोहोचलो. मी आणि मम्मी निघालोय. राजेश्री आहे बाळासोबत, बाळ झोपते आता. चला आपण आता डिरेक्टली त्या ग्राउंडवरती भेटूया झिम्मा फुगडीच्या.
मावशीनी मस्त एन्जॉय केलं. मी आणि प्रमिला की बघ्याची भूमिका पार पाडली. Yes. आता ह्या दोघी जावा तुम्ही नीट जावा तुमच्या घराकडे. आम्ही जातो आमच्या घराकडे. रात्रभर मग उद्या प्रमिला की आणि मी गाजवणार आहे. चला बाय बाय. जावा नीट जावा तुम्ही. बाय बाय. गुड नाईट मावशी.